महाराष्ट्रात मार्केटवाढी जी आहे ती आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। ईव्हीएम बाबत या संदर्भात महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला भेट देण्यासाठी आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत असतील किंवा आमदार गोपीचंद पडळकर या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून आता मार्केटवाडीला या ठिकाणी निघालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। काही वेळात जे आहे ते हेच हेलिकॉप्टर जे आहे ते मार्केटवाडीला पोहोचणार आहे। हे दोघंही त्यांची भूमिका जी आहे ते या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता शेतकरी नेते सदाभाऊ खोत आहेत। भाऊ, काय सांगाल, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा अन्य संस्था असेल त्यांच्याकडून ईव्हीएम बाबत कुठलीही शंका नाही केलेली, मात्र महाविकास आघाडी शंका घेते, काय कारण वाटतंय तुम्हाला? पवार साहेब यांना फेक नेरेटिव्ह पसरण्याचा हातखंडा आहे आणि खऱ्या अर्थानं देवाभाऊ राज्यामध्ये सत्तेवर आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्या प्रस्थापितांची व्यवस्था देवाभाऊ नावाचा हा माणूस नष्ट केल्याशिवाय राहणार नाही। कारण देवाभाऊ हे पहिलं नेतृत्व असं आहे की विस्थापितांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करत आहे। परंतु आदरणीय शरद पवार साहेबांची जी काही सगळी बुतावळं आहेत, चेले चपाट्या आहेत, हे सगळे लुटारू आहेत। यांनी खऱ्या अर्थानं गेली 60 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेचा घाम लुटलेला आहे। महाराष्ट्र सरकारची तिजोरी लुटलेली आहे आणि या तिजोरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी महाराष्ट्रावरती सत्ता गाजवलेली, सगळं प्रशासन हातामध्ये ठेवलेलं आहे आणि आता एक अभ्यासू नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं आणि प्रशासन हे गावगाड्यासाठी भविष्य काळामध्ये काम करणार आहे आणि याची भीती यांना पडलेली आहे। कारण यांची व्यवस्था हळूहळू ढासळणार आहे आणि खऱ्या अर्थानं सोन्याच्या लंकेला कुठंतरी आग लागलेली आहे आणि ते आग विझवण्याचं काम ईव्हीएमच्या माध्यमातून करता येईल का? हा प्रयोग, नवा प्रयोग शरद पवार या महाराष्ट्रामध्ये करू पाहत आहेत। परंतु विस्थापित आणि गावगाडा हा देवाभाऊच्या मागं आहे। कदापि पवार साहेबांचं स्वप्न पूर्ण होणार नाही। शरद पवारांपाठोपाठ आता राहुल गांधी देखील मार्केटवाडीला येणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे। त्या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे? बघा, राहुल गांधीने मार्केटवाडीला येण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या आजोळात गेलं पाहिजे। ज्या इटलीमध्ये ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत तिथं निवडणुका ईव्हीएम वरती का होत आहेत याचा अगोदर तपास केला पाहिजे आणि मग मार्केटवाडीला येण्याचा विचार केला पाहिजे। परंतु मार्केटवाडीत येण्यापूर्वीच आज महाराष्ट्राच्या समोर मार्केटवाडीतली दुसरी बाजू आपल्या माध्यमातून जाणार आहे आणि म्हणून मी आणि सदाभाऊ मार्केटवाडीला निघालोय। गेल्या 8 दिवसांपासून एक कलमी कार्यक्रम सुरू आहे की मार्केटवाडीतल्या ग्रामस्थांची मागणी आहे बॅलेट पेपरवरती मतदान घ्या, पण तशी परिस्थिती गावामध्ये आहे का याची शहनिशा करण्यासाठी मी आणि सदाभाऊ निघालोय आणि निश्चितपणे तिथल्या सगळ्या लोकांशी चर्चा करून आम्ही महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर मार्केटवाडी गावातल्या लोकांचं मत आणल्याशिवाय आम्ही आज शांत बसणार नाही। या ईव्हीएमच्या विरोधात मोठा आंदोलन जे आहे ते आता सर्वच ठिकाणी सुरू झालेले, गावागावात ठराव करू लागलेले आहेत। त्या संदर्भात महायुतीची काय भूमिका असणार आहे? आम्ही सुद्धा ठराव करू ना। ईव्हीएमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जनमत हे आमच्या बाजूने आहे, आम्ही ते करू शकतो ना। परंतु आता पवारांच्याकडे दुसरं कुठलंही कारण नसल्यामुळं आता दोष कुणावर तरी द्यावा लागेल ना, कुणाला तरी दोषी ठरवावं लागेल। कारण स्वतःची सगळी हत्यारं निष्प्रभ झाल्यामुळं आता करायचं काय, तर आता ईव्हीएमच्या आड लढायचं। अजून एक 4-8 दिवस हे नाटक करतील, याच्यानंतर यांचं हे नाटक बंद होऊन जाईल। कारण गेले वर्षभर पवार देवाभाऊ सत्तेत येऊ नयेत याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत होते, जाती जातीमध्ये भांडण लावत होते। आता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी या सगळ्या लोकांना तोंडावर पाडून देवाभाऊंना सन्मानानं महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसवलंय। आता काय करायचं, तर आता दुसरी कळ लावायची ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये आणि म्हणून ते परवा मार्केटवाडीला गेले होते। त्यामुळं त्यांनी आता काही जरी प्रयत्न केले तर त्याचा काडी मात्र उपयोग या महाराष्ट्रामध्ये होणार नाही। भाऊ, काय सांगाल, परदेशात जे आहे ते आता बॅलेट पेपरवरच अद्यापही निवडणूक होती, तसा आग्रह आता विरोधकांचा वाटतोय, तुम्हाला काय वाटते त्या संदर्भात? काय आहे की हे काँग्रेसवाले वरडून जगाला सांगायचे, देशाला सांगायचे
की या देशामध्ये कॅम्प्युटर काँग्रेसनं आणला, या देशामध्ये मोबाईल काँग्रेसनं आणला, या देशामध्ये TV दूरदर्शन हे काँग्रेसनं आणलं, EM काँग्रेसनं आणलं. आता तुम्ही ढोल ताशे लावून सांगत होता ही लेकरं आम्ही जन्माला घातली आणि आता सांगायला लागला ही लेकरू माझं नवं. आता कसं चालल? आता नवतंत्रज्ञानाचं आम्ही स्वागत करतो, तुम्ही नवतंत्रज्ञानाला आता का विरोध करायला लागलाय? म्हणजे याचं उत्तर कुठंतरी खऱ्या अर्थानं काँग्रेसवाल्यांना निश्चितपणानं द्यावं लागेल. आणि म्हणून मला वाटतं की राहुल गांधी मरकटवाडीला येत असतील तर मी त्याचं स्वागत करत, कारण पहिल्यांदा त्यांना गावगाडा दिसायला लागला. आतापर्यंत ते इंडियामध्ये राहत होते आणि गावगाड्याला लुटत होते आणि आता ते गावगाड्याकडे यायला लागले की अरे आमचं लुटायची व्यवस्था बंद झाली, हा तुम्ही आता आमच्या बाजूने उभा राहा. पण राहुल गांधी ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांना आम्ही जनतेला बरोबर घेऊ, त्यांना सांगू की आम्ही नवतंत्रज्ञानाचं राहुल बाबा स्वागत करतोया, हे आम्ही त्यांनाही सांगू. त्यामुळं आम्ही ते गावगाड्याकडे कवा येते ती वाटच बघत बसलूया, त्यांचं स्वागत करू आम्ही. आपण पाहिलं तर शेतकरी नेते सदाभाऊ खोत असतील किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील, हे आता या ठिकाणी मार्केटवाडीच्या दिशेने निघालेले आहेत. थोड्या वेळात जी आहे ती आपली भूमिका महायुती आणि दोघांची जी व्यक्तिगत भूमिका जी आहे ती आता या ठिकाणी दोघंही जे आहेत ते आपली लोकांसमोर ठेवणार आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, मार्केटवाडी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.